नमस्कार, मी रवी लोखंडे. राज्यामध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला होता. घाटमाथ्यावरती आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सांगितला होता. त्याच अनुषंगाने काल रात्रभर या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये घाटमाथ्यावरती भरपूर पाऊस झाला आणि याच पावसाच्या नंतर एक घटना अशी घडली की आता तुम्ही पाहू शकता, आपण आलो आहोत मंचरमधील जुना बैल बाजार या परिसरामध्ये. जुना बैल बाजार परिसर हा मंचरला लागून असलेल्या निगोटवाडी हद्दीमध्ये येणारा हा परिसर ही सामान्य निराधार लोक असलेली किंवा ज्याच्या हातावरती पोट आहेत अशा प्रकारची या ठिकाणी कुटुंब या ठिकाणी राहतात की ज्यांच्या हातावरती पोट आहे, दिवसभर काम करून थकून भागून येतात आणि या ठिकाणी सगळे झोपलेले असताना पहाटे दरम्यान घरामध्ये जवळपास 6 ते 7 फूट पाणी शिरलं आणि तुम्ही पाहू शकता ही परिस्थिती जवळपास ह्या भिंतीपर्यंत इथं ओलावा दिसतोय, इथपर्यंत पाणी शिरलेलं दिसतंय. आता या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक आपण त्यांची चर्चा करून पाहू. आजी नमस्कार, काय नाव आपलं? सुलाबाई ज्ञानेश्वर बिडकर. बिडकर ताई, काय घडलं? पाणी आलं. आम्ही सकाळी उठलं, दरवाजा उघडायला गेलो, गप्पा 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 आमच्या घरांनी पाणी आलं. आम्हाला काहीच करता आलं नाही. आमचे लेकरं बाळ बका बका उठावली, सगळेजण आपले उठवून बाहेर. किती वाजता पाणी आलं साधारण आमच्या इथे ना 5:30च्या दरम्यान पाणी आलं. आणि पाणी भरायला सुरुवात झाली कधी कळलं तुम्हाला? कधी म्हणजे उठून मी रोजची 5ला उठते आणि मी उठून नेमकी बाथरूमचा डाबा भरून बाथरूमला निघणार तर रापा 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 सगळं पाणी आलं तिकडून इकडे. किती पाणी शिरलं होतं घरामध्ये? भरपूर पाणी, कमीत कमी 6 ते 7 फुटावर पाणी गेलं. तुम्ही कुठं राहता? हे काय कितीपर्यंत पाणी भरलं होतं? जेवढं वल्लावा दिसतं तुम्हाला भिंतींचा तिथपर्यंत, हो का, पूर्ण भिंतींचा. दादा, तुमचं काय नाव? अनिल डोकडे. काय सकाळी तुम्ही उठल्यानंतर काय पाहिलं? सकाळी मी 5च्या दरम्यान उठलो. मला पब्लिकने उठवली, आपल्या आमच्या इथे ग्रामस्थांनी उठवलं. जेव्हा उठलो आम्ही तेव्हा पाहिलं तर पाणी हे वाढत चाललं होतं. तर ॲक्च्युली तिथं जर पायथ्यापाशी घरापाशी कमसे कम 3-4 घरं पाणीमध्ये गेली होती. तर आमच्याकडे पाणी यायला लागलं. जेव्हा उठून बघतो तर 5:30च्या दरम्यान सगळ्या घरांमध्ये पाणी घुसलं होतं. कमसे कम 4-5 फुटापर्यंत पाणी प्रत्येक घरामध्ये होतं. आमच्या घरात लेकरं बाळा आम्ही घेऊन सरळ बाहेर निघून गेलो आमच्या घरात. मला एक सांगा, आता हे सगळं पाणी भरल्याच्या नंतर काय परिस्थिती होती? काय तुमच्या घरामध्ये पाणी शिरल्यानंतर तुमचे वस्तू साहित्य काय झालं? साहित्य, अन्न धान्य सगळं, पोरांचे शाळेचे दप्तर वगैरे सर्व भिजलेले. पोरांना कपडे नाही, अंगरूने पांघरायला पण कपडे नाही राहिलेले आमच्याकडे, काहीच नाही. आम्ही पोरांचा जीव असून आमचा जीव असण्यासाठी सरळ बाहेर निघून गेलो, घर तसंच सोडून. अख्खे घरातले गाड्या, साहित्य, अन्न धान्य सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. या परिसरातले लोक आता दिसत नाहीत, कुठे गेले? सगळ्यांनी होऊन ठेवलं मराठी शाळेमध्ये आमच्या सरपंचांनी. हा, का बरं? इथे घरामध्ये पाणी शिरल्यामुळं पाणी शिरलं म्हणजे त्यांना वाटलं की परत काय झालं तर लहान लहान लेकरांना, लहान येत ना सगळेजण, परत पावसाचं शक्यता कमी नाही, पाणी म्हणून त्यांनी ते मॅडम आपल्या तहसील तलाठी मॅडम आल्या, त्यांनी म्हटलं तुम्ही स्थलांतर व्हा, पावसाची परत शक्यता आहे. परत साधारणतः मला एक सांगा, या भागामध्ये किती कुटुंब राहतात? या भागात पूर्ण टोटल आमच्या या जुना बैल बाजारमध्ये 150 ते 160 कुटुंब राहतात. पण सध्या 15 ते 16 घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे. आता काय नुकसान काय झाली इकडे? नुकसान, भरपूर नुकसान झाले. प्रत्येकाच्या घरात कोणाचे पैसे गेलेत वाहून, कोणाच्या गाड्यांमध्ये पाणी घुसले, कोणाचं अन्नधान्य झालेलं, कोणाच्या गोदड्या, कोणाचे पांघरून धान्य बिन्य सगळं उद्ध्वस्त झालेलं. घरात सध्या काहीच नाही. काय भिंतींची पडझड झाली? झाले 4-5 घरांची पडझड झालेली आहे. आता मला सांगा, तुम्ही आता वयस्कर दिसताय, ह्या भागात किती वर्ष आले तुम्ही राहताय? मला 45 वर्ष झाले. 45 वर्षात एवढं पाणी पहिल्यांदाच आलं? पहिल्यांदाच आलं. कधी आलं नाही इथपर्यंत पाणी यायचं आणि इथून जायचं. पहिल्यांदाच एवढं पाणी घरांनी घुसतं. काय वाटतं, कशामुळे पाणी आलं असं? कशामुळे? आता मग ते त्यांची ग्रामसेवक मंचरच्या ग्रामपंचायतच्या लोकांची हे झाले ना, त्यांनी ती भिंत नाही घातली. 45 वर्ष राहताय, तुमचा एवढा अनुभव आहे, हा जो ओढा आहे समोरचा खर्डी नाला, हा, ह्याला आजपर्यंत जेव्हा पाऊस आला त्यावेळेस पाणी होतं, पण घरापर्यंत पाणी का नसं आलं? का ओढ्यावरती काय अतिक्रमण झाले, खड्डे बुजवलेत? खड्डे बुजवले नाहीत. काय झालंय, आपला जो गावातला प्यायच्या पाण्याचा मागं या घोडेगाव रोड साईडला अतिक्रमण पण भरपूर झालेले आहेत. अतिक्रमण प्लस या साईडने कुठं खोदून ठेवलेले, कुठं काय केलेलं आहे, म्हणजे दोन्ही साईडचं. आणि कुठून वरून पण पाणी येतं. आम्हाला असं पण नाही खर्डी नाल्याचेच येते, वरून या कॅनल साईडने पण पाणी येते. आणि या दोन्ही ह्याच्यात आम्ही लपटून बसलेलो आहे. म्हणजे दोन्ही साईडचं पाण्याने आम्ही वेळा मारतो. आम्हाला ना बाहेर निघतात ना आतमध्ये बजावत. ठीक आहे, या ठिकाणी राज्य शासनाची आरोग्य टीम दाखल झालेली आहे, आपण त्यांना विचारू. सर नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी भेट द्यायचं काय कारण? भेट द्यायचं कारण काल अचानक रात्री पाऊस झाला भरपूर, लोकांच्या घरात भरपूर पाणी शिरलं. त्या आरोग्य दृष्टिकोन काही आरोग्य साथ निर्माण होऊ नये त्या अनुषंगाने आम्ही ते भेट देण्यासाठी आलो. किरकोळ उपचार आम्ही इथल्या ग्रामस्थांना सर्वांना दिलेत. तुमचा परिचय? मी डॉक्टर रमेश लहाने, उपकेंद्र निगोटवाडी इथला समुदाय आरोग्य अधिकारी. तुमच्या टीममध्ये कोण कोण आहे? आमच्यासोबत आमच्या आशाताई, आमचे एनएम वाळुंज मॅडम, आमचे भाऊसाहेब आरोग्य सेवक, आम्ही सर्व इतर आलेलो. आता यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाले, मग आता काय उपाययोजना करणार? उपाययोजना यांना आता
आमच्या टीमने तिकडे स्थलांतरित केलंच आहे आणि यांना जे किरकोळ आजार होतील, जुलाब, उलटी, मळमळ, ताप, याच्यावर आम्ही प्रथम उपचार केलेले आहेत. आता या ठिकाणी जर पाणी वाहून गेल्याच्या नंतर जी पावडर टाकायला पाहिजे ते पावडर त्याबद्दल आता आम्ही सगळं उपाययोजना करणार आहोत. त्यासाठी आम्ही जंतुनाशक फवारणी सगळ्या गोष्टी आम्ही उपाययोजना करणार आहोत. कीटकजन्य आजार होऊ नये त्यासाठी सगळे आम्ही सर्वे वगैरे सगळ्या गोष्टी आमच्या पद्धतीने आम्ही सर्व करणार आहोत. नक्कीच आरोग्य टीम जरी दाखल झाली असले तरी हे सर्वसामान्य घरातील कुटुंब यांना नक्कीच या ठिकाणी यांचं अन्नधान्य, साहित्य, कुटुंबातलं जे काय असं सगळं वाहून गेलेले भांडे कुंडे, काहींचे पैसे वाहून गेलेले, शालेय विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. तर साधारणतः माझं समाजाला आव्हान असेल की कृपया ह्या समाजाकडं किंवा या कुटुंबाकडं आज मदतीची गरज आहे, तर सड्या हाताने पुढे येऊन आपण या ठिकाणी यांना मदत करावी. धन्यवाद. टायगर टाइम्ससाठी रवी लोखंडे, मंचर. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत श्रीराम एंटरप्राइजेस अँड CCTV सेंटर, मंचर. घर, कार्यालय, दुकान आणि उद्योगांसाठी आधुनिक CCTV सुरक्षा उपाय. आताच संपर्क करा 89 83 36 98 94.